ज्ञानेश्वर माऊलींच्या अनेक विराण्या प्रसिद्ध आहेत, आपल्याला माहिती आहेत. पण त्यातल्या एका विराणीमध्ये पटोला साडीचं वर्णन आहे असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल. पण हा शोध लागला आहे तो शांताबाईंना. कसा ते सांगते. त्यांचा लेखच आहे ज्ञानेश्वरांचा पाटोळा. आता आपण जरी पटोला असा उल्लेख करत असलो तरी मूळ शब्द पाटोळा आहे असं शांताबाईंनीच लिहून ठेवलं आहे. तर ती विराणी अशी आहे. हस्ती घोडे हरण सिंहाडे, हस्ती घोडे हरण सिंहाडे, तैसे हे गुजराती लुगडे ती माये, पालव मिरवित जाईन, शेला पदरी धरून राहीन, बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सावळा, तेणे मज माझेठा दिला साऊला. तर अशी ही विराणी. हे शब्द किती वेगळे वाटतात ना, पण हे सगळं शांताबाईंनी उलगडून दाखवले. पालव मिरवित जाईन म्हणजे पालव म्हणजे पदर, हा एक अर्थ सांगितला आहे. आणि त्याचबरोबर शांताबाई असं म्हणतात की बाप रखुमा देवीवरू म्हणजे या पित्याने आपल्या भक्तरूपी लेकीला हे लुगडं, गुजराती लुगडं भेट म्हणून दिलेलं आहे. आणि ते अर्थात आत्मज्ञानरूपी लुगडं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हे जे लुगडं आहे त्यात माझेठा शब्द आहे. माझेठा म्हणजे काय? मंजिष्ठ, मांजिष्ठ म्हणजेच लाल भडक असं हे लुगडं, गुजराती लाल रंगाचं लुगडं. आणि त्याच्यावरती हस्ती घोडे हरण सिंहाडे अशी चित्र असलेलं हे लुगडं गुजराती लाल रंगाचं. आणि यातनंच आपल्याला उलगडत जातं की हे पटोला साडीचं वर्णन आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे मूळ शब्द आहे पाटोळा. त्यामुळे असा हा ज्ञानेश्वरांचा पाटोळा असा शांताबाईंचा सुंदर लेख आहे. आपल्यापर्यंत पोचवावासा वाटला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण भेटत राहू. धन्यवाद.